आणि यानंतर आता घेऊयात महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, 3 आमदारांसह किशोर पेडणेकर भेटीला। तर कालच शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा, 2 दिवसात 2 भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत बैठक। अध्यक्षांच्या दालनामध्ये 4ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटात चर्चा। बैठकीला येण्याआधी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांचा एकाच गाडीतनं प्रवास, दरम्यान 35 ते 30 मिनिटं यामध्ये चर्चा झाल्याची माहिती। तर मिसिंग लिंकवर बोलल्यानंतर महाराष्ट्राचा अपमान कसा, स्वतःच्या अंगाशी आल्यानंतर राजकारण म्हणता, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल। जास्त पाऊस पडला आहे कारण हास्यास्पद, पावसाचा अभ्यास केलेला नव्हता का, कमिशनसाठी प्रकल्पाच्या खर्चाचा आकडा फुगवला का, मिसिंग लिंक दुर्घटनेवरून पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांना सवाल। तर प्रवीण दरेकरांनी फुगेवाडीमधील एका सामान्य नागरिकाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणारं पत्र विधान परिषदेमध्ये वाचून दाखवलंय। विरोधक एखाद्या गोष्टीचा बाव करतायत, प्रवीण दरेकरांची विरोधकांवर टीका। भाजप नेते विनोद तावडेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट, मुंबईमध्ये विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंमध्ये चर्चा। खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना यावेळी उधाण। शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, मात्र ते पक्ष सोडतील की नाही माहिती नाही, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा। ठाकरेंच्या पक्षासारखीच पवारांच्या पक्षाची अवस्था होऊ शकते, असंही भाकीत व्यक्त। शरद पवार महत्वाचं व्यक्तिमत्व, प्रत्येक घटनेला राजकीय रंग देऊ नये, पवार शिंदेंच्या भेटीवर राऊतांनी केलेल्या टीकेवरून बावनकुळेंचं हे विधान। तर महाराष्ट्राचे संस्कार जपण्याची जबाबदारी आपली, बावनकुळेंची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली, एसआयआर सुरू झाल्यापासून पाऊस आल्यानं कालावधी वाढवून देण्याची मागणी, कालावधी 10 दिवसांसाठी वाढवण्याची आयुक्ताला विनंती, या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा करा, अशीही विनंती आदित्य ठाकरे यांची ही माहिती। फक्त घोषणा करायची, मदत दिली नाही तरी चालेल असं धोरण, सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवरून रोहित पवारांची टीका। तर कर्जमाफी सरसकट मिळावी, विनाअट मिळावी, अशीही रोहित पवारांची मागणी। महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती कारखाने ढापले, तुम्ही पंढरपुरात उपोषणाला बसता, शेतकऱ्यांचा नेता व्हायचं तर काम करा, पडळकरांचं नाव न घेता रोहित पवारांना सल्ला। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून रविकांत तुपकर आक्रमक, तर विधान भवनाबाहेर शेतकरी संघटनेचं जोरदार आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, कर्जमाफीसाठी आंदोलक झाडावर चढले। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोमध्ये इमारत कोसळून एकाचा मृत्यू, तर 9 जणांची सुखरूप सुटका, अद्यापही 7 ते 8 जण अडकल्याची भीती। लष्कर, अग्निशमन दल, एनडीआरएफकडून 26 तासांनंतर युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू, मोर्चा। तर बीएलओ म्हणून कामांना विरोध, टीटी सक्ती विरोधात या ठिकाणी मोर्चा। मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसकडून खड्डे दाखवा, बक्षीस मिळवा स्पर्धेचं आयोजन, पहिल्याच पावसामध्ये मीरा भाईंदर या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न पुढे आणण्यासाठी काँग्रेसकडून या स्पर्धेचं आयोजन। नाशिकच्या इगतपुरीमधील घाटणदेवी मंदिर ते विहीगाव या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, कसारा घाटात अपघात झाल्यास याच मार्गावरून वाहतूक वळवण्यात येते। 4 दिवस झालेल्या पावसानं रस्त्याच्या कामांची पोलखोल। सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये ड्रेनेज चेंबरजवळ मोठा खड्डा, मनपाच्या ढिसाळ कारभाराविरोधात ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिलाय। तर काही दिवसांपूर्वीच 6 कोटी खर्चून ड्रेनेज लाईन आणि रस्ता बनवला होता। आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आता माहितीपटात दिसणार, पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या 22 मिनिटांच्या माहितीपटाचं प्रीमियर संपन्न। दरम्यान माहिती आणि जनसंपर्क विभागानं तयार केला हा माहितीपट, मुख्यमंत्र्यांसहित अनेक मान्यवरांची प्रीमियरला हजेरी। ज्येष्ठ वारकऱ्यांना तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार प्रदान, तर विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीकडून हा उपक्रम राबवण्यात आलाय। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। आळंदी आणि देहूतनं निघालेला भक्ती सोहळा पुण्यामध्ये दाखल, तर ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं पुणे नगरी दुमदुमली। दोन्ही पालख्यांचा पुण्यामध्ये 2 दिवस मुक्काम असणार, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालखीचं भव्य स्वागत। पुणे गोल्फ क्लबचे कॅप्टन इक्रम खान यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांकडून वारकऱ्यांची सेवा, तर 3ऱ्या पिढीनं
सर्व धर्म समभावाची ही परंपरा जपली आहे. वारकऱ्यांसाठी जेवणाची आणि अल्पोपहाराची सुद्धा त्यांनी सेवा दिली आहे. पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजी भाकरे यांनी एका वारकऱ्याचे प्राण वाचवले आहेत. भाजी भाकरेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर पालखीमध्ये वारकरी फिट येऊन पडल्यानंतर भाजी भाकरेंनी प्रसंगावधान दाखवत वारकऱ्यांचे प्राण वाचवले आहेत. बारामतीमध्ये पोलीस भरतीचं आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार, पोलीस उपनिरीक्षकासह एकावर गुन्हा दाखल. तर न्यायालयाच्या आदेशानंतर बारामतीमध्ये या गुन्ह्याची नोंद. पोलीस आरोपींना अटक करत नसल्याचाही महिलेचा आरोप. बीडमध्ये उचलीने पैसे परत न केल्यामुळे ऊसतोड मजुराचं अपहरण. बीडच्या शिरूर कासार परिसरात मजुराला बेदम मारहाण. देविदास भानुदास कापसे असे या मजुराचं नाव. या प्रकरणामध्ये पोलीस तक्रार घेत नसल्याचाही देविदास कापसेंचा आरोप. लातूरमधील पीव्हीआर चौकात शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या एका युवकाला जमावानं चोपलं. छेड काढणाऱ्या दोघांपैकी एक जण फरार. नाशिक सिन्नरमध्ये रील बनवून दहशत माजवणारा गजाआड तर रील बनवून दहशत माजवण्याचा प्रकार करणारा आकाश खांडारे हा अटकेत. तर आरोपीकडनं एका तलवारीसह काही मुद्देमालही जप्त. धुळे सोलापूर महामार्गावरील मांजरसुंभा घाटामध्ये ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात. अपघातामध्ये एक महिला आणि एक व्यक्ती जखमी. जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. ठाण्यात एका इमारतीच्या बांधकामादरम्यान लोखंडी पूल स्कूटीवर कोसळला. तर या ठिकाणी ठाण्यातील पाचपाखाडीमधील प्रशांत कॉर्नर समोरची ही घटना. स्कूटीवरील तरुण अगदी थोडक्यात बचावला.